नमस्कार. मी आज चुरणाची भाजी बनवणार आहे. ती कशी बनवायची ती चला बघूया. हे बघा, मार्केटवरून चुरण आणलेला होता. तर तुम्ही सोलून स्वच्छ धुवून कापून घेतला आणि उकडला. थोडंसं मीठ टाकून उकडून घेतला. आता तो बारीक केला आहे. त्याच्यासाठी हे साहित्य काय घेतलं आहे. उकडून कशामध्ये घेतला? कुकरला 4 शिट्ट्या केल्या. 4 शिट्ट्या करून घेतला कुकरला. एकदम मऊ आहे बघा कसा शिजला आहे तो, एकदम मऊ. त्यासाठी ही मोहरी अर्धा चमचा, ही हळद, जिरं, 4-5 पानं कढीपत्ता, 2 मिरची, 1 कांदा आणि हा मसाला. आम्ही गोडा मसाला जो जेवणाला वापरतो ना तो. त्याच्यात मी तिखट नाही वापरणार. आणि फोडणीसाठी हिंग, तेल. तेल टाकलं आता. ही मोहरी, हे जिरं, कढीपत्ता, आणि हिंग. आणि ही मिरची कशी ही उभी मी फोडून घेते चिरून. हे बघा अशी ही मिरची. आता आपण कांदा टाकणार. आपला सुरण किती होता? सुरण किती? 1/2 किलो. एक कांदा घेतलाय ना. हा कांदा जरा आता मऊ झाला तर मसाला टाकायचा. कांदा, मिरची, मोहरी सगळं. हळद, हा मसाला. थोडंसं पाणी टाकणार आहे मसाला शिजायसाठी. हे बघा. जरासं याच्यावर झाकण ठेवलं. हे बघा 2-3 मिनटं मसाला शिजून घेतला, जास्त नाही. आता आपण ही भाजी टाकणार आहोत. थोडंसं मीठ, कारण शिजवताना मी मीठ टाकलं होतं. आता थोडंसं टाकूया. थोडा 2-3 मिनटं परत झाकण ठेवायचं. भाजी तयार झाली आता. सुकी भाजी करायची, भरभरीत बनायची. आता गॅस बंद करूया. हे बघा आपली भाजी तयार झाली.
आपण कोथिंबीर टाकूया. हे बघा आपली सुरणाची भाजी तयार झाली. भाजी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा.